नमस्कार, माझे नाव ज्ञानेश्वर निंबाळकर असते. मी इयत्ता 9वी ब मध्ये शिकतो. माझ्या शाळेचे नाव बापूसाहेब शिवाजीराव रामदास देवळे. मी आपल्याला विकसित भारत या प्रकल्प अंतर्गत समृद्ध भारतसाठी रस्त्यावरील प्रदूषित अन्नाची समस्या आणि उपाययोजना सुचविणार आहे. रस्त्यावरील स्टॉल म्हणजे स्ट्रीट फूड हे आपल्या संस्कृतीचा भाग असले तरी अस्वच्छता आणि प्रदूषित अन्न आरोग्यासाठी गंभीर धोका निर्माण करते, ज्यामुळे कॉलरा, टायफॉइड आणि विषबाधा यांसारखे रोग होऊ शकतात. ही समस्या सोडवण्यासाठी उपाययोजना तुम्हाला काही सुचवत आहे. विक्रेत्यांसाठी आवश्यक उपाययोजना. स्वच्छता प्रशिक्षण त्यांनी घ्यावे. विक्रेत्यांना अन्न सुरक्षा, वैयक्तिक स्वच्छता म्हणजे हात, मोजे, टोपी हे वापरणे आणि कचरा व्यवस्थापन यांचे सक्तीचे प्रशिक्षण देणे. पाणी आणि कच्चा माल. पिण्याचे आणि अन्न शिजवण्याचे पाणी शुद्ध असावे. भाज्या व कच्चा माल चांगल्या प्रतीचा म्हणजे चांगल्या क्वालिटीचा आणि ताजे असावा. तेलाचा वापर. तळण्यासाठी वापरलेले तेल पुन्हा पुन्हा न वापरणे यावर स्थानिक प्रशासनाने लक्ष ठेवणे. वारंवार वापरलेले तेल कर्करोगास कारणीभूत ठरू शकते. सुरक्षित साठवणूक म्हणजे शिजवलेले अन्न आणि कच्चे अन्न वेगळे ठेवणे. अन्न धूळ आणि माशांपासून झाकून ठेवणे. स्टॉलची रचना अशी असावी की त्यात स्वच्छ पाण्याची सोय आणि कचरा टाकण्यासाठी बंदिस्त डस्टबिन उपलब्ध असेल. सरकारी आणि प्रशासकीय उपाययोजना. सक्तीचे परवाने आणि तपासणी. प्रत्येक स्टॉल लहान